नमस्कार, मी डॉक्टर अनंत आंबट. तर आपण बोलत होतो या गरोदरपणाच्या पूर्ण 9 महिन्याच्या तिमाहीचा जो पिरियड असतो तसा. मागच्या एपिसोडमध्ये आपण पहिल्या 3 महिन्याचा विचार केला. आता आपण विचार करूया मधल्या किंवा दुसऱ्या तिमाहीचा, जो 14व्या आठवड्यापासून तर 26 आठवड्यापर्यंत असतो. जर पहिल्या तिमाहीमध्ये योग्य ट्रीटमेंट घेतली गेलेली असेल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चांगल्या गोळ्या, औषधं, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या किंवा सिरप हे घेतलेलं असेल, तर हे मधले 3 महिन्याचा पिरियड जो आहे ना, तो बऱ्यापैकी सुरळीत जातो. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचा प्रकार हा बऱ्यापैकी कमी असतो आणि पेशंट एकदम त्या प्रेग्नन्सीमध्ये रुळून गेल्यासारखा एकदम रिलॅक्स राहू शकतो या पिरियडमध्ये. फक्त आणि फक्त असे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत की जे अचानक घडणारे असतात आणि त्यासाठी म्हणून मध्ये मध्ये जी कॉम्प्लेसन्सी येते किंवा पेशंट थोडंसं हायगाय करतो डॉक्टरांकडे जाण्यासाठी, तर तसं न करता त्याने डॉक्टरांकडे व्यवस्थित रेग्युलर ट्रीटमेंट चालू ठेवली तर अचानक होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते टाळू शकता येतात, किंवा याच्या पुढे जे काही होणारे कॉम्प्लिकेशन्स असतात त्याची ट्रीटमेंट सुद्धा या मधल्या 3 महिन्यांमध्ये होऊ शकते. तर त्यासाठी म्हणून तुम्ही तुमची ट्रीटमेंट जी आहे पूर्ण 9 महिन्याची आणि मधल्या 3 महिन्याची जरूर चालू ठेवा. अनलेटर हॉस्पिटलला त्यासाठी भेट द्या.